हे कितपत खरं आहे? बरोबर आहे. आता सध्या जी आम्ही आयुसंजीवन चिकित्सा प्रचलित केली आहे त्यामुळे बऱ्याचशा रुग्णांना माहिती पडली, कर्णोपकरणी जशी माहिती होते तशी. आणि आता ते रुग्ण जे आहेत ते केमोथेरपी किंवा रेडिएशन ह्याच्याकडे जायच्या अगोदर सल्ला घेण्यासाठी येतात आणि आम्ही त्यांना आयुसंजीवन चिकित्सा वापरायला सांगतो आणि त्याचा त्यांना निश्चितपणे चांगला उपयोग झालेला आढळून येतो. आपण आता ह्याच्या अनुषंगाने कसं काम करते आयुसंजीवन चिकित्सा आणि काही केस स्टडीज बघणार आहोत जाणून घेण्यासाठी की कसा त्यांना उपयोग झाला याच्यामध्ये. पण एक तत्पूर्वी फोन कॉल गणेश अहमदनगरवरून काही प्रश्न विचारतात. गणेश बोला. आपण विचारायचं का? हा विचारा. हा हॅलो सर. हा बोला गणेश बोला. जे रेडिएशन द्वारा जे कॅन्सरची गाठ आहे हा ती जर नष्ट केली हा ती काय झाली पुन्हा जर येत असेल तर त्यासाठी कोणती थेरपी उपयोगात येते? काय परत एकदा प्रश्न विचारा गणेश. जे आपली जे कॅन्सरची गाठ आहे ती रेडिएशन द्वारा जर नष्ट केली तर पुन्हा येऊ शकतो का त्या ठिकाणी? हो येऊ शकते. पण त्याच्यासाठी काय उपचार आहेत? येस जरूर आयुसंजीवन चिकित्सेचा वापर आपण करू शकतो. आपण जरूर फोन ठेवून उत्तर आहे का. त्यांचं म्हणणं आहे की एकदा रेडिएशन घेतलंय आणि गाठ नष्ट झाली पण परत येण्याची शक्यता कितपत असेल आणि असं होत असेल तर हे रोखण्यासाठी काय चिकित्सा आहे का आपल्याकडे? हो प्रश्न फार चांगला आहे. रेडिएशन किंवा केमोथेरपीने जर गाठ नष्ट झाली तरी सुद्धा मगाशी आपण सांगितलं ते जर आपण लक्षात घेतलं तर ते फक्त जास्त ज्या सेल्स तयार झाल्यात किंवा कोशिका तयार झाल्यात त्यात नष्ट केल्यात. पण त्या कोशिका का तयार झाल्या, जास्त कोशिका का तयार झाल्या याबद्दल केमोथेरपी किंवा रेडिएशननी काही आपण उपचार केलेले नाहीत. आयुसंजीवन चिकित्सेमध्ये या बाबीचा आपण सखोल अभ्यास केलाय, विचार केलेला आहे आणि ह्या सेल्सचं अनियंत्रित विभाजन होऊ नये अशा प्रकारेच ही चिकित्सा आपण विकसित केलेली आहे. त्यामुळे आयुसंजीवन चिकित्सेमध्ये पुन्हा कॅन्सर होण्याची जी शक्यता आहे ती फारच कमी आहे असं मला वाटतं. कशी आपण जाणून घेऊया मेकॅनिझम जो आहे आयुसंजीवन चिकित्सेचा तो आपण या ठिकाणी बघतोय आता ह्याच्यावरती लॅपटॉपवरती. सर काय सांगता येईल याविषयी आपल्याला? इथे आपण बघूया आता की या केसेस नंतर पुढे जाणार आहोत आपण. हे दिसतंय आपल्याला, हे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आपल्याला या स्लाइडमध्ये दिसतं. ह्यामध्ये आपण बस्ती, आयुर्वेदिक औषधी आणि इतर जी विशिष्ट पंचकर्म आहेत यांचा वापर करतो. त्यामध्ये लेखन म्हणजे जे काही सेल्स अतिरिक्त तयार झालेले आहेत त्या शरीरामधनं नष्ट करण्याचं काम लेखनाद्वारे होते. बस्तीमुळे वाताचा कंट्रोल म्हणजे त्या सेलच्या डिव्हिजनवरती कंट्रोल राखला जातो आणि हा व्याधी आता त्यांचा प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर आहे की हा व्याधी पुन्हा उद्भवू नये म्हणून आपण रसायन चिकित्सा किंवा अपुनर्भव चिकित्सा करतो आणि त्या तिन्ही त्रिशूळाचा ऍक्शन असं आपण म्हटलं तर त्यामुळे नॉर्मल टिश्यू निर्माण होतो किंवा नॉर्मल सेल निर्माण होते आणि हा रोग पूर्णतः आटोक्यात येऊ शकतो. हा महत्वाचा भाग होता. आपण आता काही केसेस स्टडीज बद्दल, कारण हा एक आम्हाला उत्सुकता आमच्या सर्वच प्रेक्षकांना की कसे हे रुग्ण बरे झालेत याच्याविषयी आपण बघूया. 4 केसेस डॉक्टरांनी आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगण्यासाठी आणलेले आहेत, दाखवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या. पहिली आहे ब्रेन ट्युमरची केस आहे. डोक्यामध्ये किंवा मेंदूला होणारा जी कॅन्सरची गाठ आहे. पहिला प्रश्न आपल्याला होता ब्रेन ट्युमर विषयी, त्याच्याविषयी एक केस आहे. त्याच्यानंतर रिनल सेल कॅन्सर विथ बोन मेटास्टॅसिस म्हणजे ह्याची फार पुढची स्टेज असणारा हा कॅन्सर आहे की ज्याच्यामध्ये कुठलेही उपाय नाहीयेत. ब्रेस्ट कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, कारण हा अतिशय कॉमन आहे म्हणून, आणि युरोजेनेटल म्हणजे जननेंद्रियाचा कॅन्सर, ह्याच्याविषयी ह्या 4 केसेस आपण बघणार आहोत. त्यातली पहिली केस जी आहे ब्रेन ट्युमरची ती आपण बघूया. सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. ब्रेन ट्युमर, सर काय सांगता येईल ह्याविषयी आपल्याला? ब्रेन ट्युमर म्हणजे मज्जासंस्था किंवा मेंदूमध्ये होणारा हा जो ट्युमर आहे कॅन्सरचा, त्याची ही केस आहे. आपण लॅपटॉपवरती इथे बघू शकता की ही ब्रेन ट्युमरची जी केस आहे ही रुग्णा 30 वय वर्ष 30 ही आमच्याकडे आली तेव्हा तिचं निदान झालेलं होतं मॅलिग्नंट ॲस्ट्रोसायटोमा. हा अत्यंत घातक अशा प्रकारचा अर्बुद आहे किंवा अशा प्रकारचा कॅन्सर आहे. या स्लाइडवरती आपण बघू शकतो की हा जो मोठा सफेद भाग आहे हा जो आहे हा अर्बुद आहे किंवा हा कॅन्सर आहे. आणि या रुग्णाला जेव्हा कॅन्सरचं निदान झालं त्यावेळी मग तिने आधुनिक चिकित्सा घेतली, हा कॅन्सर काढून टाकला. पण हा कॅन्सर मेंदूमध्ये झालेला असल्यामुळे आपल्याला लक्षात येईल की इथे जे आहे इथे थोडासा कॅन्सरचा भाग तरी तिथे त्यांना सोडावा लागला. ऑपरेशन केलं. हा ट्युमर काढला पण थोडासा भाग त्याचा तिथे सोडला, तो काढता आला नाही आणि ते आपल्याला रेसिड्युअल न्यूरोप्लाझम असं दिसतं या स्कॅनवरती, सीटी स्कॅनवरती. ही रुग्ण जी आहे या रुग्णाला जेव्हा ऑपरेशन झालं या रुग्णाचं त्याच्यानंतर बरीचशी कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाली
आणि त्यावेळी त्यांना केमोथेरपी किंवा रेडिएशन करता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि तसं सांगितल्यामुळे ही रुग्ण आपल्याकडे चिकित्सेकरता आयुष संजीवन चिकित्सेकरता आली. तर आपण बघूया या लॅपटॉपवरती की 2 महिन्यानंतर सर्जरी झाल्यानंतर दोन महिन्यानंतर ही रुग्ण आपल्याकडे आली होती. त्यावेळी लक्षात घ्या की तिला केमोथेरपी आणि रेडिएशन हे दोन्ही उपचार केले गेले नव्हते आणि मेंदूमध्ये थोडीशी कॅन्सरची गाठ जी आहे तीही तशीच सोडलेली होती. तर या रुग्णावरती आपण चिकित्सा केली. ही आयुष संजीवन चिकित्सा राजापन बस्ती आपण ज्याला म्हणतो त्या 30 बस्ती दिल्या आणि त्याच्यानंतर 8 राजापन बस्ती दर 3 महिन्यांनी त्यांना घेण्यासाठी सांगितल्या. हा मेंदूचा कॅन्सर असल्यामुळे मेंदूमध्ये झालेला कॅन्सर असल्यामुळे नस्य जी आहे ही नस्य चिकित्सा तिला केली. कारण नस्यामुळे जे ऊर्ध्वजत्रुगत म्हणजे मानेच्या वरचे जे व्याधी आहेत त्याचं शोधन करण्यासाठी नस्य ही चिकित्सा अत्यंत चांगल्या प्रकारे काम करते. आणि या रुग्णाला आपण औषधी देखील दिली. आयुष संजीवनी औषधी याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची रसौषधी आणि मौलिक भस्म यांचा वापर केला गेला. येस, पंचेंद्रिय वर्धन नस्य होतं हे आणि आयुर्वेदिक ही आयुष संजीवन चिकित्सा जी आहे त्याच्यामधली जी औषधं आहेत जी वापरली गेली ती आपल्याला दिसतात. आता काय काय औषधं वापरली गेली होती सर? ह्या विशिष्ट केसमध्ये आपण बघताय की ह्या हिरकभस्म, सुवर्णभस्म इत्यादी जी आयुर्वेदिक औषधं आहेत त्यांचा आपण वापर केला. पण सगळ्याच प्रकारच्या कॅन्सरमध्ये ह्याच औषधांचा वापर होतो असं नाही. तर कोणता कॅन्सर आहे, कोणत्या पेशीचा कॅन्सर आहे आणि कोणत्या अवयवामध्ये झालेला आहे ह्या दोघांचाही विचार करून त्याप्रमाणे आपण चिकित्सा निश्चित करतो. आणि आपण आता बघता येतं की याचे रिझल्ट आहेत ते आपण बघूया की अशा प्रकारे 3 प्रकारे चिकित्सा म्हणजे ज्याच्यात बस्तीचा उपक्रम आहे, यापन बस्तीचा उपक्रम आहे, त्याच्यानंतर पोटात घेण्याची औषध आहेत जे आपण आता डॉक्टरांनी आपल्याला दाखवली, पोटात घेण्याची औषध आणि नस्य हा सुद्धा एक पंचकर्मातलाच भाग आहे. अशा ह्या त्रिशूळ जे आपण मगाशी म्हणालात ह्याचा वापर केल्यानंतर केवळ 2 महिन्याच्या फॉलोअप मध्ये काय घडलं त्या रुग्णाच्या बाबतीत आपण बघूया आता पुढच्या ह्याच्यामध्ये स्लाइडमध्ये काय सांगता येईल सर? आपण बघूया इथे आयुष संजीवन चिकित्सा केल्यानंतर ही 2 महिन्यानंतरची साईड आहे. मगाच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की इथे रेसिड्युअल ट्युमर होता. आता या रुग्णाला केमोथेरपी किंवा रेडिएशन न देता 2 महिन्यामध्येच तो जो रेसिड्युअल ट्युमर होता तो पूर्णपणे नाहीसा झाल्याचं आढळून येत आहे. येस, त्यानंतर 8 महिन्यानंतर केलेल्या सिटी स्कॅनमध्ये सुद्धा आपल्याला दिसते की तो ट्युमर परत आलेला नाहीये. कोणत्याही प्रकारची केमोथेरपी किंवा रेडिएशन न घेता कोणत्याही प्रकारचा हा ट्युमर परत आलेला नाहीये. 16 महिन्यानंतरचा सुद्धा हा सिटी स्कॅन आहे. या सिटी स्कॅनमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल की हा ट्युमर परत पुनरुद्भव याचा झालेला नाही. मगाशी जो प्रश्न होता पुन्हा होतो का, तर ह्या केसच्या निमित्ताने आपण असं सांगू शकतो की आयुर्वेदिक चिकित्सा घेतल्यानंतर केमोथेरपी आणि रेडिएशन न घेता सुद्धा हा ट्युमर पुन्हा झालेला नाहीये. हे विशेषत्वाने लक्षात आपण घेतलं पाहिजे. त्यानंतर हे 2 वर्षानंतरचा आपल्याला इथे सिटी स्कॅन दिसतोय. 2 वर्षानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारचा ट्युमर इथे आढळून आला नाही. मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की हा जो कॅन्सर आहे या कॅन्सरमध्ये असं स्टॅटिस्टिक्स आहे की जवळजवळ 15-16 महिने रुग्ण सर्व्हाइव्ह होऊ शकतो. पण मला सांगताना आनंद होतोय की हा 2 वर्षानंतरचा सुद्धा हा 2006चा सिटी स्कॅन आहे आणि त्यावेळी सुद्धा या रुग्णाला हा ट्युमर परत डेव्हलप झाला नव्हता आणि ही रुग्ण आता सुद्धा अत्यंत खुशाल अवस्थेमध्ये आहे. मला वाटतं आणि हे सांगायचं अतिशय महत्वाचं आहे की गेल्या 5 वर्षांपासून ती कुशल अवस्थेमध्ये म्हणजे ज्या कॅन्सरमध्ये एक आपण त्याची कंपॅरिझनची स्लाइड बघूया. मी प्रेक्षकांना मुद्दामून दाखवू इच्छितो ही की हा दिसतोय आपल्याला या ठिकाणी हा जो ट्युमर होता जुना हा म्हणजे शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा हा राहिलेला ट्युमर होता आणि ती रुग्ण अत्यंत अत्यवस्था अवस्थेत आली होती आणि आयुष संजीवन चिकित्सा घेतल्यानंतर पूर्ण तो ट्युमर हा ठिकाणचा गेलेला आहे आणि गेल्या 5 वर्षाहून अधिक काळ ही रुग्ण अत्यंत कुशल अवस्थेमध्ये मला वाटतं खरोखर हा आयुष संजीवन चिकित्सेचा